जोशी दुसऱ्या बाजूला स्वप्नील बनसोडे आणि त्यांच्या विरोधात पहिला गोलंदाज आहे तो मात्र उमेश जामघरे. या वर्षी नक्की सर. आणि आपण मैदानाच्या आतमध्ये परेश दादा हजारे आणि परेश दादा कोलंबे आणि अनिकेत दादा हजारे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय बडवल B+. विनोद दादा कोडिलकर साहेबांना विनंती करतो की आपण आदराने या व्यासपीठावरती येऊन आसन मिलन सर आपण नक्कीच महाराष्ट्र पोलीस विनोद कोंडिलकर साहेबांना विनंती करूया. साहेब आपण लवकर मंचावरती सन्मानाने यावं. आपलं सहर्ष स्वागत. उमेश जामघरे पहिल्या षटकाचा इथे प्रारंभ करत असताना पहिलाच बॉल बॅटची कडा आणि खेळ खल्लास. पहिला फलंदाज हार्ड हिटर बॅटल स्वप्नील बनसोडे इथून परतला. लाईन आखण्यात आले. नवीन फलंदाज आपण याची नोंद घ्या. सर्व संघांसाठी ही सूचना करतो आम्ही. आपण सर्व संघांना प्रत्येक गोष्टीमध्ये समजून घेतोय पण आपण खरं तर सहकार्य करावं ही देखील सर्वांना विनंती आहे. एक विकेट पहिल्या चेंडूवरती इथे आऊट झालेले बडवल B+ काय खेळला होता. वरईच्या क्रीडा नगरीमध्ये अगदी नुकतीच जी स्पर्धा झाली स्वर्गीय सुनील जांजे स्मृती चषकामध्ये जो खेळ केला होता ना बडवल B+ संघाने कर्जत तालुक्याच्या बाहेरून आलेल्या सर्व संघांना या टीमने पराभूत केलं होतं. मग त्यामध्ये नागाव असेल ढवळेपाडा असेल किंवा पहिल्या फेरीमध्ये देखील त्यांनी कर्जत तालुक्यातून बाहेर आलेल्या संघाला पराभूत केलं होतं. खतरनाक खेळ त्यांचा झाला होता पण तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं कारण एक नवख्या जय हनुमान माणगाव संघाकडून त्यांना सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का मिळाला होता. आणि आज खरं तर पुन्हा एकदा त्याच ताकदीने टीम उतरली आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र बदे 11 कळम संघाचा पहिला गडी शून्यावरती आउट. दुसरा चेंडू उमेश जामघरेचा. व्हाईट बॉल पंचांकडून इशारा झालाय. उमेश जामघरे जो सध्या गोलंदाजी मार्कवर आहे ना डेच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या 3 सायकल जिंकणारा हा खेळाडू उमेश जामघरे. काय खतरनाक स्पेल त्याचा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आज पॉवर प्लेच्या ओव्हर इथून आतल उमेश जामघरे गोलंदाज तयार. मागे चाललाय चेंडू लॉंग स्टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू सीमा पार चौकार.
मी नितीश वेले जोडले जातो आजच्या या स्पर्धेमध्ये. सामना रंगतोय मैदानामध्ये भडवल बी प्लस वर्सेस जय ताडोबा कलम या दोन संघामध्ये. अतिशय रोमांचक सामना. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. उमेशने चांगली गोलंदाजी केली. स्ट्राईकला असेल कलम संघाचा बंटा तन्मय. स्वेअर मारा +1. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. हा चेंडू 2 वाईड मारल्यानंतर सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज 70 नंबरची जर्सी परिधान केलेला पंकज. बरोबर बी प्लस संघाकडून हा चेंडू हलक्या हाताने पुश केला आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. P2च्या षटकामध्ये येतोय हा चौकार डीजेच्या बॅट मधून. हा चेंडू सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट झाले कलम संघाकडून. जय ताडोबा कलम दुसऱ्या बाजूला भडवल बी प्लस. भडवल बी प्लस ने हा हंगाम गाजवलाय नाही का. हा चेंडू बंटाच्या बॅट मधून नो मॅच लँड मध्ये चेंडू सीमारेषा पहार. षटकार डीजे. चौकार आलाय तो तन्मयच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचले तो 20. षटकार आलाय 22 अंकड्यावर. तन्मय स्ट्राईकला. हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंकजच्या माध्यमातून सुरेख कमबॅक पाहायला मिळेल. बरोबर बी प्लस संघाचा गोलंदाज पंकज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पंचाचा जोरात इशारा तर नॉट आउटचा. सुरेख एफर्ट्स पाहायला मिळाले मैदानामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि जाऊयात आपण डायरेक्ट सरांकडे नेक्स्ट ओव्हर साठी. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती
उमरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते सागरदादा लोंगले देखील इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. दोन ओव्हरच्या षटकानंतर धावा फलकावरती टीम स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघाचा एका विकेटच्या मोबदल्यात 22 धावा. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जो अटॅक झाला होता गोलंदाज उमेश जामकर अवघ्या 8 दिले होते, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये पंकज मस्कर आला आणि संघाच्या कर्णधाराने तब्बल 14 धावा खर्च केला. 11ची सरासरी आहे सध्या आणि आता या सरासरीला थांबवायचंय तर एक पुन्हा एक नवीन गोलंदाज अर्थात 2 लगातार गोलंदाजांनी ओव्हर टाकल्यानंतर पुन्हा एखाद्या गोलंदाजाला दुसरी ओव्हर द्यायचा मानस राखला नाही आणि आता राकेश पाटील खरं तर कित्येक फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती थांबवलंय. तो राकेश आलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅक हवेत चेंडू डाऊन दी बॉल खेळाडूने आल्या आल्या विकेट कमावली. धीरज जोशी इथून बाद. किती वर्षापासून ही टीव्ही आपण पाहतोय, तिचा कलरही बदललेला नाही आणि त्याची क्वालिटी सुद्धा बदललेली नाही. आदरणीय हरीश शेठ यांचं आगमन या ठिकाणी होतं. आप्पा करदर हरीश शेठ यांना आपण मानाने स्टेजवरती घेऊन चला आणि त्यांचा सत्कारही आपण आप्पा लगेच हरीश शेठ यांचा सत्कार आपण करावा. 2 ओव्हरमध्ये 22 धावा. विकेट आली. राकेश आला आणि विकेट घेऊन आला टीम बडबल B+ साठी. आता प्रसाद आलेत. एक परफेक्ट शॉट प्लेयर प्रसाद. रिव्हर्स खेळायचं होतं राकेशने खरं तर ओळखलं. मन बनवल्यानंतर बॅटची मुवमेंट ओळखली राकेश पाटील. अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला PK11 भडवल B+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर आज भडवल B+ संघाचे पॅकर अनिकेत हजारे आहेत आणि साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. फुल टॉस बैठक शॉट बेधडक फुल टॉस वरती पॉवरफुल स्ट्रोक फलंदाज प्रसादचा. राकेश पाटील हा चुकीचा चेंडू आणि जमलेला फटका खेळला तो प्रसादने. कारण स्पर्धेच्या सुरुवातीलाच हेच मॅचबॉल येतो की नवीन चेंडू पाठवलेत पंच, आपण ते चेंडू कलेक्ट करा. जर मॅचबॉल आला तर तो चेंडू आम्ही जरूर देऊ प्रसाद, पण आपल्याला नवीन चेंडू इथून चेक करावा लागेल. आमचे सर्व व्हॉलेंटियर मित्र 4 रात्रीपासून मेहनत घेत आहेत. जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11, महालक्ष्मी, तळवडे आणि तळवडे वाडी सर्व व्हॉलेंटियर म्हणजे अगदी नदीमध्ये गेलेले चेंडू सुद्धा त्यांनी वाहत्या पाण्यात पकडून आणलेले आहेत असे आमचे व्हॉलेंटियर आहेत. त्यामुळे गवतात गेलेले चेंडू शोधणं त्यांच्यासाठी फार कठीण नाही आहे, पण खरं तर रात्र आहे, अंधार आहे, त्या कारणास्तव थोडा काळजीपूर्वक ते चेंडू मात्र इथून शोधतायत. प्रसाद ऑन स्ट्राईक आहे राकेश पाटीलच्या विरोधात. ही बॅटल आता मात्र चांगली रंगणार. रिव्हर्स खेळायचं होतं, पुन्हा प्रयत्न राकेश पाटीलचा फसलाय. व्हाईट बॉलचा मारा करत असताना ही बॅटल बघण्यासारखी. 2 नामवंत खेळाडू राकेश पाटील आणि प्रसाद. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. तुम्हाला जो हवा असेल तो चेंडू घ्या, आमची काही हरकत नाही. फक्त विदिन टाइम 25 मिनिटात इनिंग कशी कंप्लीट होईल याकडे लक्ष द्या, कारण पहिल्या राऊंडला 2:15 वाजलेत. उद्या कदाचित सकाळचे 10 वाजण्याची शक्यता, दाट शक्यता आहे फायनल होईपर्यंत. गोलंदाज या राकेश पाटील.
मागे चेंडू लेग स्लिप मध्ये चेंडू निसटला. एक सिंगल वाईट प्लस सिंगल 2 अतिरिक्त धावा राकेश पाटील कडून. आज खरं तर 3 वाईट बॉल पहिल्यांदाच राकेश पाटील कडून एवढे वाईट चेंडूचा मारा करण्यात आलेले. कारण मागील 7 ते 8 टुर्नामेंट मी बघितलेलं जिथे कधीच राकेश पाटीलने वाईट चेंडू टाकले नाही. आदरणीय तानाजी डांगरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वाकस ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय तानाजी डांगरे साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती यावं साहेब. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बघा रात्रीचे 2:15 वाजलेत. संजयजी कराळे साहेब साहेब रात्रीचे 2:15 वाजले तरी पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी सुरू आहे. तानाजी दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि आपण थेट स्टेजवरती पुन्हा राकेशचा चेंडू फुल टॉस नो बॉल दिलाय पंचांनी. ओव्हरथ्रो देखील धावा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नो बॉल आणि 2 धावा टोटल 3. मोठी चुकी आहे राकेश कडून. आज गोलंदाजीमध्ये एक्झॅक्ट घडतंय काय खूप मोठा प्रश्न आहे. ज्याने राकेशला मागच्या कित्येक स्पर्धामध्ये बघितला असेल ना. 3 धावा. यस वाह फ्री हिट शक्तिमान स्टाईल फ्री हिट. 3 धावा. आज राकेशच्या गोलंदाजीमधून एकतर चेंडूवरती राकेशची पकड नसावी किंवा हातातून चेंडू वेगाने सुटत असावा किंवा आज चेंडूवरती राकेशचं नियंत्रण नसावं. कारण इतक्या अतिरिक्त धावा मागील 20 ते 25 टुर्नामेंटमध्ये राकेशने दिल्या नसतील. तानाजी डांगरे साहेब आपण मंचावरती यावं. घोडुंदे साहेब स्वतः आपल्याला घेण्यासाठी आलेले आहेत. धन्यवाद. आणि जगदीश डांगरे दादा देखील आहेत सोबत. फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साइडला फटका. धाव पहिली कंप्लीट आहे. दुसरीसाठी समीर फेक करतोय सायकर एंडला. डोक्याची ठरू शकते धाव डोक्याची. आता बघायचंय इथून तिसऱ्या अंपायरचा निर्णय काय येईल. फ्री हिटचा बॉल होता. कॅच आउट जरी नसेल तर रनआउटची संधी पकडली आहे का बडवल B+ PK11 संघाने हे बघायचंय. पंकज मस्करच्या हातात चेंडू आला. लास्ट मोमेंटला फलंदाज धावत होते. बॅट करत ग्राउंड करण्याचा प्रयत्न केला पण तत्पूर्वी एक्झॅक्ट घडलंय काय हे बघायचंय. तानाजी परशुराम डांगरे साहेबांचं आगमन. माजी तंटामुक्ती अध्यक्ष वाकस ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं भव्य स्वागत. आम्ही माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये त्यांच्या समवेत जगदीश डांगरे दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मंचावरती संदेश हजारे दादा भावी सरपंच सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. बॅटर सेफ आहे. भावी सरपंच कोल्हारे ग्रामपंचायतीचे तथा युवा उद्योजक संदेश हजारे दादा त्याचबरोबर उद्योजक जयवंत हजारे दादा यांच्याकडून कॅश प्राइज आहे. कोणतीही हॅट्रिक अर्थात विकेट चौकार षटकार 3ही हॅट्रिक साठी प्रत्येकी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता राकेश पाटीलने फ्री हिट देखील इथून 2 धावा आल्याने स्कोर इथे जाऊन पोहोचलाय तो मात्र 36 या धावसंख्येवरती. खूप मोठी धावसंख्या. रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघाची स्कोर मला थोडा गिअर अप करत असताना 14 धावा खरं तर या षटकामध्ये राकेशने दिल्यात. 22 होत्या 2 ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये राकेशचे चेंडू संपलेत. ते मात्र टोटल 4 चेंडू आणि 5व्या चेंडूवरती काय फटका आहे. मागे ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमा पार सिक्सर. आज खरं तर राकेश पाटीलच्या गोलंदाजीला तो लय नाहीये आणि त्याची खरं तर बिघडलेली गोलंदाजी आणि त्याच्या बिघडलेल्या गोलंदाजीला PK11 भडबल B+ च्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र बदे 11 संघाचा स्कोर 42 धावा 2 ओव्हर आणि 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. आणि 42 धावा धावा फलकावरती. आज अनुराग नाहीये आणि त्या गोलंदाजाची आज थोडी कमतरता जरूर जाणवतीये टीम भडबल B+ PK11 अनिकेत हजारे पुरस्कृत या संघाला. 42 धावा 5 चेंडू संपलेत. समोर तन्मय राकेश पाटीलच्या अगेन्स्ट. लास्ट बॉल परफेक्ट पिकअप शॉट. 1 मोर सिक्सर 1 मोर ब्लास्ट आणि 1 मोर फंटास्टिक ऍक्शन बाय दी अंपायर अजित निकम सर. मात्र 48 धावा. काय धमाका पेश केलाय तो मात्र तन्मय आणि प्रसाद बदेने. तन्मय बदे सध्या नॉट आउट इनिंग खेळतोय. तो मात्र जवळपास 27 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 48 मधल्या एकट्या तन्मयच्या धावा आहेत 27. प्रसाद बदेचा 1 षटकार
तो फुलटॉस जो राकेश पाटीलने प्रसाद बदेला दिला त्या षटकारानंतर पूर्णपणे गेम बिघडला आणि त्यानंतर अतिरिक्त धावा 2 आलेले तन्मयचे षटकार स्कोर 3 ओव्हरमध्ये 48 एकट्या राकेश पाटीलच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 26 मागच्या 26 टुर्नामेंटमध्ये सुद्धा राकेश पाटीलने कधी 12 धावांच्या वर धावा दिल्या नाहीत त्याने तब्बल धावा खर्च केला 26 3 ओव्हर आणि 48 धावा फलकावरती अशा अनपेक्षित षटके येत असतात आणि मागच्या 26 टुर्नामेंटमध्ये कधी या खेळाडूचा परफॉर्मन्स ढळला नाही तो डगमगला नाही पण आज करता त्याने 26 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत मोठं षटक होतं ते मात्र संघासाठी आणि आता कमबॅकची गरज आहे कारण जर का या ओव्हरमध्ये कमबॅक झालं नाही तर स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम याच जर रन रेटने खेळत राहिला तर प्रोजेक्टेड स्कोअर किमान 80 धाव फलकावरती लावू शकतो कारण 16च्या रन रेटने 48 आहेत अजून सोलदूने 32 तर किमान 80 धावा ऑन बोर्ड लागू शकतात म्हणजे हायेस्ट टोटल या स्पर्धेची उभारू शकतो संघ स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला पीके 11 भडवल बी प्लस परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे या संघाचे संघ मालक आहेत विकेट हॅट्रिक जर कमावली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि बघायचं आता तो गोलंदाज उमेश जामगर आहे पुन्हा संघाला कमबॅक इथून करून देणार का पहिला बॉल पहिला चेंडू विकेट वरती पडल्यानंतर रिव्हर साठी जागा बनवली होती खेळाडू प्रसाद बदेने चेंडू सोडला प्रसादने त्याला असं वाटलं की चेंडू थोडा बाहेर झुकेल पण चेंडू आतमध्ये आला आणि इथे हा डॉट बॉल 48 झालेले आहेत तरी गाफील राहून चालणार नाही जर का मागची 2 षटके कमी धावांची आली तर थोडा इम्पॅक्ट पडू शकतो तो ताडोबा कळम संघाच्या धावसंख्येवरती पुन्हा एकदा डॉट बॉल कमबॅक करतोय पुनरागमन करतोय पीके 11 भडवल बी प्लस गरज आहे आज उमेश जामगरेच्या खेळाची कारण अनुराग नसताना 2 षटके टाकण्याची जबाबदारीने गोलंदाजी करत असताना प्रसाद बदे सारख्या विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडूला इथे थोडं रोख लावत असताना धावसंख्या आहे ती मात्र 48 तिसरा चेंडू पॉइंट कडे इथे ट्रॅव्हल होत असताना डीप वरून खेळाडू आले 1 धाव 49 धावा तन्मय इन फॉर्म आहे 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे अजून या इनिंगचे 9 बॉल आहे जर का तन्मय असाच खेळला ना तर 50 तो ठोकू शकतो पण पीके 11 भडवल बी प्लस संघ सुद्धा कमी नाहीये पुनरागमन करणं त्यांना माहित आहे कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन पनवेल तालुका गाजवून आलेला हा संघ आहे आपल्या कर्जत तालुक्यातील आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र बदे 11 कळब लक्ष्मणजी शेळके साहेब आणि नंदू माळी साहेबांना मी विनंती करेल साहेब आपण स्टेज वरती यावं आपला देखील भव्य सत्कार या ठिकाणी केला जाईल गोलंदाज तयार तन्मयला समोर दिलाय लॉंग ऑफ मध्ये समोरून चेंडू निघाला चालला चेंडू सीमा पार टाळा होऊन जाऊ द्या कळम संघ 53 धावा 50 पार स्कोर पोहोचलाय तो मात्र स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघाचा खरं तर पहिल्या ओव्हर नंतर जी आग पेटवली प्रसादने आणि तिथे मात्र तन्मयच्या बॅटिंगचा तडाखा सोसावा लागतोय पीके 11 बडवल बी प्लस संघाला षटक संपलं की आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जरूर सर्व उपस्थित पाहुण्यांचं आणि शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो मग बॅटिंग इतकी दमदार सुरू आहे तर खेळ पहावा तो या फलंदाजांचा गोलंदाज उमेश जामगरेचा हा देखील चेंडू गोलंदाज तयार उमेश धावगतीमध्ये रनअप मध्ये थोडा बिघाड त्याचा होतोय कारण गोलंदाजी करताना गोलंदाजाला पावले काउंट ज्यावेळी ते करत असतात त्यावेळी त्यांचं एक जजमेंट असतं परफेक्ट तेवढ्या पावलावरती त्यांचा चेंडू टाकण्याची जी काही रणनीती असते त्यानुसार उमेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय तन्मयच्या बॅटमधून खोलून मारलाय आणखीन एक षटकार एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट फलंदाज तन्मय बदे इज ऑन फायर नाऊ आणि फायर होत असताना या सिक्सरने स्कोर टीम स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघाचा आफ्टर 4 ओव्हर 59 रन आणि 37 धावसंख्येवरती नॉट आउट कळम संघाचा फलंदाज तन्मय बदे कमांडीचे
बसून जर 7 तास मोजले, सकाळचे 9:30 म्हणजे बक्षीस देता आता 10:30 होतील. त्यामुळे कदाचित उद्याचा सकाळचा नाश्ता आम्हाला आयोजकांच्या वतीनेच देण्यात येईल. संजय दादा, पण तेवढा वेळ आपण घेणार नाही. आपण स्पर्धा किमान 8 वाजेच्या आतमध्ये कव्हर करू, कारण किती जरी स्पर्धा आपण पाहिल्या तरी सकाळी जास्त का तेवढा जात नाही आणि मला उद्या कामावर जायचं हे विशेष आहे. मी कर्जत तालुक्यातली प्रत्येक टुर्नामेंट केली. अगदी गारपोलीची स्पर्धा असेल, झांजेवरेची स्पर्धा असेल, सावळेची स्पर्धा असेल, दामतच्या स्पर्धा असतील, कोल्हारेच्या 2 स्पर्धा असेल, तलवडेची ही नाईट टुर्नामेंट असेल, भिवपुरी गाव, सगळ्या कर्जत तालुक्यातली प्रत्येक स्पर्धा मी केली. पण स्पर्धा करत असताना सकाळी ड्युटीवर जाणं मात्र मी पूर्ण 3 महिन्यामध्ये कधीही विसरलो नाही, कधीच सुट्टी घेतली नाही. इथेही तेच होणार. सकाळी 8च्या स्पर्धा 100% कव्हर होईल. 4 ओव्हरमध्ये स्कोअर झालाय तो मात्र 59. आणि जो संकल्प केला होता बडवल B+ संघाने, या वर्षीची सुरुवात दमदार होती या संघाची. संतोष राऊत साहेब, विनोद कोंडिलकर आणि गणेश मानकामे यांच्याकडून जर का बंटा अर्थात तन्मयने जर 50 ठोकली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या 3 मान्यवरांकडून असेल. काय धमाका पेश केलाय. 37 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय तो तन्मय. चेंडूंचा सामना केलाय त्याने मात्र टोटल 15 आणि 15 बॉलमध्ये 37 वर नॉट आउट आहे. 50 केली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता की ही 50 रोखणार का नवोदित गोलंदाज, ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे तो कुणाल शेळके. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, म्हणजे फलंदाजांना फसवण्यामध्ये तो कुठेही कमी नाही आहे. आता बघायचं प्रसाद कसा या गोलंदाजाला इथून फेस करेल. 59 धावा आहेत. 80 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर होता. गोलंदाज तयार. पहिला चेंडू थोडा बाहेर झुकलाय. बघायचंय पंचांच्या निर्णयाकडे. प्रसाद खरं तर वाईटची डिमांड जरूर करत होते, पण चेंडू समोर आला आणि त्यानंतर हलकासा चेंडू मात्र टर्न झाला. 59 धावा आहेत. खरं तर आज आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजयजी कराळे दादा, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आत्मारामजी घोडविंदे साहेब असतील, सूरज घोडविंदे दादा, सुधीर कहारे, सागर काळन, सुभाष सोनावले, सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ही स्पर्धा ही शेवटच्या रात्रीमध्ये अजित निकम सरांची म्हणजे मैदानावरती कदाचित तेवढ्या बाजूची सर तुमचा असा आवाज आहे ती तेवढ्या बाजूची माती कदाचित वर येत असेल. गोलंदाज तयार. कुणाल शेळके 59 धावा आहेत. पहिला चेंडू डॉट. प्रसादसाठी हा चेंडू प्लॅनिंग पुन्हा तेच होतं, बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र अंपायरला देखील शुकशुक करावं लागलं. 1 धाव इथून मिळेल. 60 धावा आहेत. 60 धावा आहेत. काय स्कोर उभारलाय. बडवल B+ PK11 अनिकेत हजारे, परेश शेठ कोळंबे यांचा हा संघ जो फिल्डिंग करतो आणि कुणाल शेळके हा खरं तर इथून कमबॅक करण्यासाठी लास्ट ओव्हरमध्ये आलेला आहे. प्रसादचा फटका फसलाय. पॉइंट कडे चेंडू पकडली कॅच. बॉल मात्र डॉट. प्रसाद मध्ये आउट. दोन चेंडू फक्त 1 धाव दिले. कुणाल शेळके आज खरं तर एक हुकमाचा एक्का ठरतोय PK11 बडवल B+ साठी. जिथे मेन गोलंदाजांनी धावा खर्च केल्या तिथे एक नवोदित आणि या वर्षीच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच ज्याला ओव्हर दिली आहे नाईट टुर्नामेंट मध्ये तो कुणाल शेळके खरं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. पण पंकज मध्ये आज इतक्या लेट फलंदाजीला का आले हा कळम संघाच्या पाठीराख्यांना पडलेला प्रश्न आहे. पंकज बदे खरं तर अभ्यास करत होते की आधीचे फलंदाज काय करतील, पण आज पंकज मागे राहिला तरी देखील स्कोर बघू शकता तुम्ही 60 या धावसंख्येवरती. दमदार बॅटिंग तन्मय बदेची. त्याला 50 ठोकायचे पण तो नॉन स्ट्रायकर रेनलाच उभा आहे. 2 बॉल संपलेत, 4 बॉल आहेत. जरी 3 बॉल त्याला मिळाले तरी 13 धावा 50 साठी पाहिजेत, म्हणजे होऊ शकतात. पण तो संघासाठी खेळतो. 50ची कुठलीही हाव किंवा कुठलीही लालसा त्या खेळाडूला नाहीये. क्लीन बॉल स्वीप करायचं होतं आणि आणखीन एक दमदार फलंदाज इथे आउट करत असताना कुणाल शेळके.
ट्रिक चौथा बॉल समोर जगदीश आता स्ट्राईक साठी धावलाय बघायचं जगदीश पोहोचलाय पंचाचा निर्णय लेग बाईची ही धाव असेल टीमच्या खात्यात 61 2 चेंडू बाकी आहेत 50 साठी धावा पाहिजे तन्मय बधेला 13 खरं तर आज कळमकरांचा लाडका बंटा विपक्षी टीमच्या गोलंदाजी वाजवली खरं तर त्याने घंटा कारण काय खेळलाय तन्मय आज लाजवाब त्याचा खेळ होता एबी डिव्हिलर स्टाईल खेळलेले ते फटके सूर्यकुमार यादव स्टाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलेला फटका एक्स्ट्रा कव्हर विराट कोहली स्टाईलने लगावलेला तो षटकार जबरदस्त तुफानी आलाय त्याचा आणि कुणाल 2 चेंडू फक्त या सत्राचे शिल्लक आहेत 5वा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता तन्मय बधेला बीट करत कुणाल शेळकेने आज करामत केली मेन गोलंदाज जिथे विष्फळ ठरले तिथे मात्र जादुई गोलंदाजी पेश केली कुणाल शेळकेने पहिली ओव्हर नाईट टुर्नामेंटची आणि 5 चेंडूमध्ये धावा दिल्यात फक्त 2 61 धावा म्हणून कुठलाही खेळाडू कमी नसतो समोर किती खेळाडू भारी असू द्या फक्त मी करू शकतो हा दडलेला हिरा आहे तो गोलंदाजी मधला भडवल B+ संघाचा जिथे अनुराग नव्हता त्याला चान्स मिळाली संधीचं सोनं केलं अशी काही त्याने बॉलिंग केली आहे की जिथे कळम संघाचे षटकार चौकार येत होते अशा फलंदाजीला फक्त 2 धावसंख्येवरती थांबवणारा हा गोलंदाज म्हणजे पुढच्या स्पर्धेमध्ये आपली जागा बनवली आहे त्यांनी या टीम मध्ये 61 धावा लास्ट बॉल कुणाल शेळकेचा लास्ट बॉल कुणालचा आणि इथे तन्मय पुढे येत होता पंचांनी वाईट बॉल दिलाय इथे पंचांनी वाईट बॉल दिलाय 1 रन ऍड होईल 62 धावा खतरनाक गोलंदाजी समोर फलंदाज जसा मार्गस्थ झाला त्याला माहिती आहे की जरी वाईट गेला तरी चालेल पण मी षटकार देणार नाही या अनुषंगाने त्याने थोडा का होईना दिशा चेंज केली 61 वरून 1 धाव इथून ऍड झाली 62 झालेले आहेत 80 चा प्रोजेक्टेड स्कोर होता पण 62 पर्यंत रोखलंय ते कुणाल शेळकेच्या गोलंदाजीने कदाचित कुणालने आधी एखादी ओव्हर टाकायला हवी होती का किमान दुसरी ओव्हर पुन्हा त्याचा वापर करता आला असता आणि डावखुरा आताचा गोलंदाज उमेश जामखेरेने चांगली ओव्हर टाकली पण त्या ओव्हर नंतर असं वाटलं की आता कुठेतरी पुन्हा कळम संघ तुफानी हल्ला करेल तिथे कुणाल शेळकेने हे वादळ थांबवलं आणि 62 धावसंख्या असताना आता अंतिम चेंडू गोलंदाज कुणाल शेळकेचा तन्मयचा फटका प्रॉपर कनेक्ट ठोकलाय तो षटकार वेल फिनिश वेल जज वेल सिक्सर आणि सत्र समाप्त इनिंग समाप्त स्कोर झालाय तो मात्र टोटल धावसंख्येवरती 68 धावा 69 धावसंख्येचं इथून चेसिंग करावं लागेल आणि पुढील मॅच साठी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया वंजारपाडा टीम चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात सायली कुर्वेन 11 SBCC उमरोली संघाच्या कर्णधाराला चला दोन्ही कर्णधार उमरोली आणि त्याचबरोबर वंजारपाडा टॉस साठी या ठिकाणी आपण यायचं आणि बघायचं आहे 69 धावसंख्येचं चेसिंग आता कशा पद्धतीने होईल पण तत्पूर्वी पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण जात आहोत वाकस ग्रामपंचायतीचे तंटा मुक्ती अध्यक्ष आदरणीय तानाजी परशुराम डांगरे दादा यांचा भव्य सन्मान या ठिकाणी केला जाईल आदरणीय विशेष कार्यकारी अधिकारी आत्मारामजी घोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय तानाजी डांगरे दादा खरं क्रिकेट पासून फार दूर आहेत गेल्या 1 ते 2 वर्षापासून साहेब दूर आहेत आणि आता क्रिकेटची प्रचंड आवड क्रीडा स्पर्धांना त्यांचं सहकार्य हे काही नवीन नाहीये पण खरं तर साहेबांच्या बिझी शेड्यूल मधून ते फार आता जास्त काळ स्पर्धामध्ये इन्व्हॉल्व नसतात पण त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय उमरोली टीम आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर आणि त्यानंतर जगदीश डांगरे दादा यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करतोय खरं तर जगदीश दादा आपण या ठिकाणी यावं आपला देखील सन्मान कारण नेरलच्या रिक्षा स्टँडवर गेलं ना की रात्रीच्या मॅचेसच्या कहाण्या किंवा कथा ऐकायच्या असतील तर जगदीश दादांशी जरूर आमचा वार्तालाप असो आणि त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी आम्ही करतोय तदनंतर या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस विनोददादा कोंडिलकर उपस्थित आहेत विनंती करतो दादांना की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे या आपला देखील या स्पर्धे ठिकाणी शुभ सडबाड आणि सत्कार केला जातो तर सत्काराचा आपण देखील स्वीकार करावा चला चला 69चं चेसिंग आहे दोन्ही कर्णधार आलेले तानाजी डांगरे आता तिथे आपण टॉस करावा आपण टॉस त्या ठिकाणी आपण करू आधी हरी विरळे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी आपण टॉस आधी आपण करू तानाजी डांगरे दादांच्या शुभ हस्ते सेकंड राऊंड पहिला सामना SBCC सायली कुर्वेन 11 उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल
तो मात्र संघ या ठिकाणी चेंज द गेम वंजारपाडा. टॉस 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 त्या ठिकाणी आपण करतोय आणि तानाजी डांगरे दादांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीतून केला जाईल आणि त्यानंतर हरिशेठ विरले, हरिशेठ आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. बॅटर चेंडू चेक करा आणि लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये जा. बघा आताच्या स्पर्धामध्ये प्रॅक्टिससाठी 2 धावांची पेनल्टी असा नवीन नियम बनवण्यात आलेला आहे. सो नो प्रॅक्टिस, ओनली मॅच. टॉस आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, उमरोली आणि वंजारपाडा. त्या अनुषंगाने आपलं डिसिजन आपण द्या. हरिश्चंद्र विरळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. सन्माननीय हरिश्चंद्र विरळे बाबा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. पण तत्पूर्वी टॉस आपण या ठिकाणी करतोय तानाजी परशुराम डांगरे दादांच्या हस्ते. टॉस करण्यात येतोय. हु विल विन द टॉस? एसबी चेंज द गेम वंजारपाडाने टॉस जिंकलेला आहे. डिसिजन करण्यादार आपण लवकर द्या, नो टाइम. हरिश्चंद्र विरळे बाबांचा सत्कार. खरं तर या परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित मान्यवर, माननीय श्री हरिश्चंद्र विरळे बाबा यांचा सन्मान घोडविंदे साहेबांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आदरणीय काळूरामजी डायरे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. काळूराम दादा, आपण या क्रिकेटची आवड प्रचंड आहे काळूराम दादांना. टी शर्ट हा नेहमी त्यांचा आवडीचा राहिलेला आहे आणि त्यांचा सत्कार देखील आम्ही करतो. चला फलंदाज, इथून चेंडू चेकिंगसाठी आपण लवकरात लवकर चेंडू चेक करावा. आणि 69 या स्पर्धेची हायेस्ट टोटल उभारली स्वर्गीय रवींद्र बदे, जय ताडोबा कळम आणि 43 धावांची नॉट आउट इनिंग पाहिली ती मात्र तन्मय बदे या खेळाडूचे. आदरणीय समीर शेठ काळन पिंपलोली यांचं आगमन 2:45 वाजले रात्रीचे आणि समीर शेठ पुन्हा एकदा या स्पर्धेला जोडले जात आहेत. समीर शेठ काळन यांचा जो बॅनर आहे, जे 10 टॉवर आहे तिथे समीर शेठ काळन यांचा बॅनर आहे. जर का कोणत्या बॅटरने त्या बॅनरला टप्पा जरी चेंडू लागला, फुल टॉस लागला तरी, टप्पा जरी लागला तरी प्रत्येक शॉटला 200 रुपयाचा कॅश प्राइज समीर शेठ काळन यांच्याकडून असेल. नक्कीच. एकदा पारितोषिक अनाऊन्स करतो. कोल्हारी गावातील युवा उद्योजक जयवंत दादा हजारे आणि संदेश दादा हजारे यांच्याकडून चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आज शेवटची रात्र, पहिल्या रात्रीपासून तर आजच्या शेवटच्या रात्रीपर्यंत आपण पाहाल तर या एवन जोडीची आम्हाला खंबीर साथ लाभतीये. खरंच खूप खूप आभार. मिलन कदाचित या 4 रात्रीमध्ये ना सर्वाधिक पैसा जर कुणी बक्षिसाच्या स्वरूपात दिला असेल तर संदेश हजारे आणि जयवंत हजारे दादांनी किमान 10 ते 15 हजार रुपये तिसऱ्या रात्रीमध्ये त्यांनी लावले होते आणि कदाचित आजच्या रात्रीमध्ये तेवढंच कॅश प्राइज संघ कमावू शकतात. तुमचा खेळ भारी तर जयवंत हजारे आणि संदेश हजारे दादांचं बक्षीस भारी. जिंकणार कोण याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. SBCC उमरोली टीम निर्णयाची वाट पाहते. वंजारपाडा आपण डिसिजन द्या. फुल टॉस, समीर माळी आला आणि त्याचा फटका खाली आला, पकडली कॅच, फलंदाज बाद. क्रिकेट कारकिर्दीमध्ये षटकार हॅट्रिक मारलेली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांची षटकार हॅट्रिक ही थेट लाईव्ह बघायची आहे. परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. टीम बडवल B+ PK11 टीम साठी. समीर माळी खूप स्वस्तात परतला. गोलंदाजी मार्क वरती पंकज बदे, समोर येतो राकेश पाटील. बॅकची कडा, आणखीन एक विकेट, 2 बॅक टू बॅक विकेट, दोनही शून्यावरती बाद. अविश्वसनीय. बडवल B+ टीमच्या पाठीराख्यांना विश्वास बसत नसेल की समीर माळी आणि राकेश पाटील 2 टॉप क्लास बॅटर
इथून शून्यावरती पलत आहेत. काय खतरनाक गोलंदाजी पंकज बदेची. 2 विकेट, आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. कित्येक पारितोषिक आहेत या संघासाठी. जयवंतजी हजारे, संदेशजी हजारे यांचं विकेट हॅट्रिकसाठी सर्व संघांसाठी आहे 2000. त्याच्या उंबरठ्यावरती आपण विकेट इथून महत्वाची आहे. राकेश पाटील स्टार प्लेयर इथे आउट होत असताना धक्का फार मोठा आहे, कारण साथीला फलंदाज प्रमोद आहे. आता जेबी अर्थात जयेश यांचं आगमन मैदानाच्या आतमध्ये होत आहे. संघ इथूनही 69 धावा आहेत. जर का या 2 फलंदाजांची बॅट लागली तर कदाचित विपक्षी टीमच्या गोलंदाजीची धुलाई हे करू शकतात, पण ती बॅट लागली पाहिजे. तोपर्यंत त्यांना सूर गवसेल याची वाट कदाचित त्यांना बघावी लागेल. राजेश विर्ले तळवडे गावचे, SBCC सायली 11 कुर्वेन 11 संघाचे पुरस्कर्ते सूरज गोडविंदे दादा आणि राजेश विर्ले यांनी पुरस्कार केलेला संघ. आज काय बॉलिंग त्यांनी केली. गोरेगाव संघाला 30 बॉलमध्ये 37 धावा त्या टीमने करू दिल्या नाहीत. जिथे उमरोली बाहेर जायला असं वाटत होतं तिथे पहिल्या राऊंडमध्ये गोरेगाव संघाला तब्बल 15 धावांनी त्या टीमने पराभूत केलं. ही गोलंदाजी होती उमरोलीची. आता पंकज बदे इज ऑन हॅट्रिक नाव. जेबी साठी खोला टाकला होता. एक धाव ओपन झाली. पंकज बदे हा एक चांगला बॉलर आहे. बॅटिंगसाठी तो लेट आला, पण गोलंदाजीसाठी थेट आला पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याने 2 विकेटने फक्त एकच धाव. सामना रंगतदार होईल, कारण प्रमोदची बॅटिंग विसरून चालणार नाही. झांजे वरईच्या क्रीडांगणावरती जिथे फलंदाजांना धावा होत ना, त्या अशा परिस्थितीमधून मोठमोठे षटकार त्यांच्या माध्यमातून येत होते. आणि बघायचे आता इथून पंचांचा नो बॉल इथून आलेला आहे. जयवंत हजारे दादा यस साईडचा नो बॉल. यस पंचांकडून बघा साईड चेंज करण्यात आली होती गोलंदाजाकडून. पंचाने इन्फॉर्म केलं नाही आणि हा नो बॉल. जयवंत हजारे दादा आणि यांच्याकडून आमच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच JD दादा. मी म्हटलं ना की किमान या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिक बक्षिसाच्या स्वरूपात देणारं व्यक्तिमत्व JD दादा, कोलारगावचे उद्योजक जयवंत हजारे आणि संदेश हजारे यांच्या धन्यवाद. फुल टॉस, नो बॉल नंतर षटकार. ही चुकी होती पंकज बदेची. गेम टर्न करणारा हा षटकार आहे, जिथे समोरच्या टीमवरती काळे ढग जसं जणू काही येतात, अंधार येतो फलंदाजा समोर, आणि आता प्रकाशाकडे वाटचाल करणारा हा षटकार आहे फलंदाज प्रमोदचा. थेट स्टेजवरती हा षटकार. सुनीलजी गोडुंदे साहेबांना, संजयजी कराळे साहेबांना सलामी देणारा हा षटकार प्रमोदच्या बॅटमधून. आता 8 पेटली आहे आणि आता फलंदाज प्रमोद इन ऍक्शन आहे. पुन्हा एकदा वाह, व्हाट अ शॉट. कलात्मक आणि बेहतरीन सुंदर नजराणा पेश केलाय प्रमोदच्या फलंदाजीचा. हा क्लास, गोलंदाजाची धुलाई करणारा हा षटकार. पंकज बदे हवी ठरला होता 3 बॉलवरती. चुकीचा चेंडू टाकला, नो बॉल त्याने टाकला आणि त्यानंतर आले ते 2 षटकार. एक चेंडू पंच अजून बाकी आहे. परेश भाऊजी यांची बळबल B+ टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. या टीम साठी षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी सुधीर शेठ शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रमोद, मी म्हटलं ना की वरईच्या क्रीडानगरीमध्ये जिथे षटकार चौकार सहसा येत नव्हते, त्या खेळपट्टीवरती अगदी चिवटपणे बॅटिंग करणारा बॅटर होता तो प्रमोद. आणि आता त्याच्या फलंदाजीतून निघालेत 2 षटकार. होईल का लगातार 3रा? बघायचंय. पंकज बदे लास्ट बॉलची फेक करण्यासाठी सज्ज. प्रमोदच्या बॅटमधून फटका, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये धाव कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 1, 15 धावा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बडवल B+ PK11 या संघाच्या. आणि आता 69 होत्या. 4 ओव्हरमध्ये धावा करायच्या 54. कमॉन डीजे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये दोन आकर्षक कूलर आपण पाहतोय ना, कोल्हारे गावाचे सन्माननीय A1 जोडी अनिकेत हजारे आणि परेश शेठ कोळंबे यांनी ते दोन आकर्षक कूलर आम्हाला पुरस्कृत केलेले. परेश शेठ आणि अनिकेत हजारे दादा, आपण दोघांनाही सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. 24 बॉल 54 धावांची गरज. फुल टॉस आहे. गोपंचांनी नो बॉल दिलाय. आणखीन एक नो बॉल. खराब चेंडूचा मारा. मोमेंटम चेंज होतो आता. बडबल B+ PK11 संघाकडे आता मोमेंटम थोडासा टर्न घेत असा. नो बॉल आलाय. आता बघायचंय प्रमोदच्या बॅट मधून पुन्हा एक सुपरसॉनिक षटकार येईल का. फ्री हिटवर फ्री हिट. योगेश आलाय. फ्री हिटचा बॉल. प्रमोदच्या बॅट मधून फटका. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहे. समोर खेळाडू आहे. स्ट्रोक वरती फक्त सिंगल मिळेल. 2 धावांनी नो आणि ही सिंगल म्हणजे अशा 2 धावा पहिल्या बॉलवरती दिल्यात योगेशने. स्कोर झालाय तो स्कोर कार्ड वरती 17 धावा होऊ शकतात. 52 धावांची अजून गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 23 चेंडू 52 धावा. म्हणजे जर तन्मयने 17 बॉल मध्ये 43 केले असतील तर 23 चेंडू मध्ये 52 धावा होऊ शकतात. जयेश भोईर दोन्ही बाजूने तुफान यायची गरज आहे. स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघावरती थोडं दडपण आता फलंदाजांनी टाकलंय. कारण धावा येत आहे. स्कोर होतं. धावा 6 होऊ शकतात. हा एक आत्मविश्वास दिला तो मात्र फलंदाज प्रमोदने. जेबीला त्याला साथ द्यावी लागेल. समोर येतो योगेश. राऊंड द विकेटने नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला पकडली कॅच. फलंदाज बाद. या दरम्यान आपण पाहतो पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतं. माननीय श्री दत्ता मिनमिने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय संतोषजी मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होतंय. दत्ता काळन साहेब आणि संतोषजी मिनमिने साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. बघा रात्री 2:45 वाजलेत. रेल्वे कर्मचारी दत्ता काळन आणि संतोषजी मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होतंय. 2:45 वाजलेत म्हणजे स्पर्धेला खरं तर 2:45 म्हणजे लोक गाढ झोपेमध्ये असतील काही लोक. पण घोडविंदर साहेबांचा वाढदिवस. आपल्या परिसराची स्पर्धा म्हटली की पिंपलोली परिसर हा प्रचंड क्रिकेट प्रेमींचा परिसर आहे. जिथे बाकरीचा पाडा मैदानावरती दरवर्षी 8 ते 10 टुर्नामेंट होत असतात आणि या परिसराची खंबीर साथ आयोजक कोणीही असू द्या. मग इतर बाहेरच्या गावातील जरी आयोजक बाकरीचा पाडा मैदानावरती असेल तरी पिंपलोली ग्रामपंचायतीची जी साथ असते आमच्या प्रेक्षकांची ती फार कौतुकास्पद असते. आणि इथून नेक्स्ट बॉल. वाह खतरनाक. ये देखिए लंबा छक्का. छक्का नहीं तो ये 8 है. आप कहेंगे तो ये 10 भी है बट ये छक्का है. थँक्यू. एकदा कपिल शर्मा शो मध्ये रोहित शर्मा जेव्हा आला होता ना त्याला कपिल शर्माने विचारलं होतं की रोहित शर्मा बाकीचे खेळाडू काही 110 115 मीटर 6 मारतात. आपले खेळाडू कधी कधी 70 75 मारतात. रोहित शर्मा म्हटला होता की किती जरी लांब मारला तरी धावा 6च मिळणार आहेत. तुम्ही 6 पेक्षा जास्त धावा मारा. भारताचे खेळाडू 120 पेक्षा जास्त मीटरचा षटकार मारतील. आता उमेदचा षटकार 6 धावा देऊन गेला आणि स्कोर इथून वाढलाय आता 23 धावा. फायटिंग करण्यासाठी आता रिक्वायर्ड 100 कमी करतोय बडबल B+. उमेश जामगरेच्या शॉटने हा देखील चेंडू सीमा पार. खतरनाक बॅटिंग. आता पूर्णपणे जी आग लागली आहे ना त्या आगीमध्ये गोलंदाजांना होरपळून काढतायत ते मात्र फलंदाज उमेश जामगरे. 3 सायकल जिंकणारा हा सायकल वीर मैदानाच्या आतमध्ये आल्या बेधडक. त्याला माहिती आहे फ्री स्टाईल बॅटिंग आपल्याला करायची आहे कारण इथे थांबून चालणार नाही. अनस्टॉपेबल बॅटिंग. जसा खरं तर 17 वर्षाचा विरारचा आपल्या मुंबई विरारचा महाराष्ट्राचा आयुष म्हात्रे नवीन खेळाडू चमकतोय तसा आता उमेश जामगरे बडबल B+ PK11 संघाचा मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. काय खतरनाक बॅटिंग आहे. स्कोर झालाय तो 27. ओव्हर दुसरीच सुरू आहे. चेंडू संपलेत गोलंदाजाचे 4. 10 बॉल मध्ये 27 केलं म्हणजे आता ही मॅच लास्ट बॉल पर्यंत कट टू कट फाईट होणार.
फुल टॉस नो बॉल, पुन्हा नो बॉल टाकलाय. शरीराचा वेध घेणारा हा नो बॉल. पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. आता इथे थांबवली जाईल गोलंदाजी योगेशची. भीमर चेंडू टाकलाय योगेशने. गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती बंदी. नो बॉलची धाव आणि या ठिकाणी आदरणीय अनिकेत हजारे दादांचं आगमन. PK 11 भडवल B+ संघाचे पॅकर. स्मार्ट हँडसम स्टायलिश लुक पर्सनॅलिटी अनिकेत हजारे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे, ज्याने आम्हाला एक आकर्षक कूलर पुरस्कृत करून दिलेले आहेत. अनिकेतजी हजारे यांचं मनपूर्वक स्वागत. आज बघायचं की जो सामना प्रेक्षकांना बघायचा होता, बलाढ्य टीम मध्ये सुरू असलेल्या या लढतीमध्ये आता खरं तर कोण बाजी मारणार, प्रेडिक्शन आपल्या प्रेक्षकांचं आहे. जिंकणार कोण बघायचं. प्रेक्षकांचे स्टँड खचाखच भरलेले आहेत. रात्रीचे 2:45 वाजले. आता बघायचं की एक नवीन गोलंदाज. नो बॉल दिला होता पंचांनी. फ्री हिट नक्कीच असेल. नेक्स्ट बॉल वरती गोलंदाज तयार. प्रसादचा हा चेंडू भरपूर चांगला शॉट आहे आणि षटकार आहे. उमेश जामघरे मैदानाच्या आतमध्ये चमकतोय. 3 सायकल जिंकल्यात. त्या काही प्रेक्षकांनी बघितल्या नसेल डेच्या स्पर्धेमध्ये, नाईट मध्ये चमकतोय. रात्रीमध्ये हा तारा चमकतोय. धुवाधार बॅटिंग, विस्फोटक आणि चॅम्पियन संघाचा हा चॅम्पियन प्लेयर. सिक्सरने स्कोर तुम्ही बघू शकाल. कोणाला वाटलं नसेल की 69चं टार्गेट दडपण आलं असताना 2 खेळाडू शून्यावर आउट होत असताना आता स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 34 धावा आहेत तब्बल 11 चेंडू मध्ये. उमेश जामकरचा हा फटका ऑन साइडला. प्रसाद प्रयत्न करत होता. हाताला स्पर्श करून चेंडू थोडा पुढे चाललाय. सिंगल घेतली. समजदारीचं क्रिकेट इथे खेळलं आणि 35 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 5 ओव्हरमध्ये 69 पाहिजे, 2 ओव्हरमध्ये 35 झाल्यात आणि आता 18 बॉलमध्ये धावा पाहिजे 34. सामना आता बरोबर 50-50 सिच्युएशन मध्ये. आता आपण म्हणू शकत नाही की जय ताडोबा कळम संघाचं पारडं थोडं जड आहे का भडवल B+ संघाचं पारडं थोडं जड आहे. 50-50 मॅच आहे आता. कारण कोणालाही वाटणार नाही की 2 फलंदाज शून्यावरती आउट झाल्यानंतर 12 चेंडूमध्ये 35 धावा एखाद्या टीमच्या धाव फलकावरती होतील आणि त्या केल्यात त्या मात्र भडवल B+ संघाने. कारण हा या वर्षीचा त्यांचा परफॉर्मन्स, या वर्षी खेळलेलं क्रिकेट, सातत्याने केलेली प्रॅक्टिस आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत आहेत. 2 ओव्हरमध्ये 35 धावा झालेला. आमच्या सोबत नीतू वेहले इथे जॉईंट आहे. नीतू काय सांगशील, काय वाटतंय तुला, कोण जिंकेल? भडवल B+ जिंकेल की जय ताडोबा कळम जिंकेल? नक्कीच सर, या ठिकाणी जो संघ चांगली गोलंदाजी करेल किंवा आत्ताची पार्टनरशिप तोडेल तर कलम संघ जिंकेल आणि पार्टनरशिप नाही तुटली तर उमेश हवी ठरेल. जय ताडोबा कलम संघ. हा फटका जेलची संधी आली या ठिकाणी. उमेश बॅक टू द पवेलियन. स्कोर पुन्हा चालू झाला आणि करण डुकऱ्याचा हा चौकार. स्कोर कार्ड मध्ये 4 धावा. टीम टोटल 39. करायच्या धावा येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 30. करण डुकरे लास्ट पर्यंत जर काही हे 2 बॅटर राहिले तर सामना 19-20 म्हणता येणार नाही. सरळ स्ट्रेट सामना ते खेचून आणतील. पंकज बतेला पुनरागमन करावं लागेल.
सुरुवातीला त्याने विकेट कमावली होती. करण डुकऱ्याचा हा शॉट कव्हरला देखील धावायला भाग पडलाय. चुकी झाली, पहिला अटेम्प्ट सोडला आणि आता थ्रो देखील थोडा वाईड होता. 2 धावा चुका करून चालणार नाही. स्वर्गीय रवींद्र बदेल म्हणजे ताडोबा कळम संघाला या होणाऱ्या चुका कदाचित संघासाठी थोड्या का होईना परिणामकारक ठरू शकतात. कारण चेंडू संपले ते मात्र 3 धावा फलकावरती धावा आहे टोटल आपण बघू शकता. त्या मात्र 41 धावा, 41 ऑन बोर्ड. आणि बघायचं पंकजच्या अगेन्स्ट करण. पंकजचा हा चेंडू समोर ठेवला होता. करणला तेवढा का होईना चेंडूचा अभ्यास या बॉलवरती करता आला नाही आणि 41 धावा. स्कोर थांबवायचा आहे. स्कोरला थोडा का होईना पॉज द्यावा लागेल पंकज बदेला. कारण जर का हे फलंदाज नियंत्रणामध्ये आणले नाही तर अनियंत्रित बॅटिंग कदाचित ती धावसंख्या चेस करून जाऊ शकते. करण डुकऱ्याच्या बॅटमधून कव्हरच्या वरून चेंडू उडवलाय. स्वीपर वरून खेळाडू तिथे तैनात आहे. कलेक्शन झालंय. दुसरीचा कॉल आणि वेगाने धावलाय करण डुकरे. बॅट सोडली पण धावलाय, पोहोचलाय. 2 धावा. टीम PK 11 बडवल B+. स्कोर 2 ने वाढत असताना धावसंख्या आहे ती मात्र 43. ओव्हर नंबर 3 चा खेळ. 5 चेंडू संपलेत. पंकज बदे 43 धावसंख्या आहे. येणारे चेंडू या मॅच मध्ये तुम्ही बघू शकता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 26, 12चं रिक्वायर्ड रन रेट. म्हणजे ओव्हर मध्ये 2 षटकार जरी मारले तरी खेळ खल्लास करू शकतो. काम 50 जर करायचं असेल तर आता दोन्ही संघांना तेवढेच अतोनात प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांचा वेग आता वाढवावा लागेल. कारण एफर्टलेस कामगिरी आपण क्रिकेटच्या मैदानावरती करू शकत नाही. एफर्ट्स भरपूर हवेत तरच समोरच्या टीमला तुम्हाला हरवता येईल. कारण कधी 5 षटकार मारल्यानंतर देखील 6व्या चेंडूवरती दांडी गुल करणारा गोलंदाज देखील भारी ठरतो. खोला टाकलाय यॉर्कर स्पॉट वरती. टोक क्रशिंग यॉर्कर. यष्टी उद्ध्वस्त. करण डुकरेला इथे आउट करत असताना टोक क्रशिंग यॉर्कर वरती फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. खरं तर क्रिकेटमध्ये काही असे नियम असतात ना. काल खरं तर जो RCB आणि CSKच्या मॅचमध्ये जो एक विवाद झाला होता त्यावरती आंतरराष्ट्रीय अंपायर अनिल चौधरी यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं. DRS टायमर ज्यावेळी IPL मध्ये असतो ना त्यावेळी स्टेडियमवरती तो स्क्रीनवरती दाखवलं जात नाही. खरं तर ही मोठी चूक आहे असं भाकीत अनिल चौधरी सरांनी व्यक्त केलं. कारण काल जो सामन्याचा मोमेंटम होता तो मोमेंटम चेंज होण्यासाठी DRSचा टाइम फार महत्त्वाचा ठरला. कारण ज्यावेळी रवींद्र जडेजा आणि त्याच्या साथीला फलंदाज डिवॉल्ड ब्रेविस बॅटिंग करत होते ना त्यावेळी ज्यावेळी गोलंदाजाने चेंडू टाकला त्यावेळी डिवॉल्ड ब्रेविसच्या पायावरती चेंडू अडकला आणि पंचांनी त्याला आउट दिलं. पण तरी दोन्ही फलंदाज धाव घेत राहिले. पण क्रिकेटमध्ये फार कमी लोकांना हे माहीत असेल की जेव्हा अंपायर एखाद्या खेळाडूला आउट करतात त्यावेळी आउट जाहीर झाल्यानंतर तो चेंडू मात्र डेड बॉल ठरतो. अशा वेळी फलंदाजांनी धाव घेणं हे चुकीचं असतं आणि तिथे धाव घेण्याच्या नादामध्ये DRSचा टाइम निघून गेला. पंचांकडे DRS मागण्यात आला पण टाइम संपला असं अंपायरने सांगितलं आणि तिथे डिवॉल्ड ब्रेविस आउट झाला आणि 2 धावांनी CSKने सामना तो मात्र गमावला. म्हणजे हा देखील महत्त्वाचा आहे की पंचांनी LBW आउट दिल्यानंतर जर तुम्ही धाव घेत असाल तर ते चुकीचं आहे. कारण आउट दिल्यामध्ये तो चेंडू डेड बॉल होतो. थँक्यू सर. परेश भाऊजी यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ करते भडबल B+. 3 षटकार आले तर सुधीर शेठ शेळके यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 12 चेंडू 26 रोमहर्षक मुकाबला. रोमांचकारी मॅच, थ्रिलिंग मॅच. प्रमोद आलाय स्ट्राईक वरती. समोर आलाय तो मात्र आकाश. 12-26 आल्या वाईट चेंडूचा मारा. धावा रोखायच्यात की धावा द्यायच्यात हा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न असेल आकाशच्या या पहिल्या व्हाईट बॉलने. PK 11 बडवल B+ संघाचे संघ मालक अनिकेत हजारे आणि परेश शेठ कोळंबे
अमर बाबरे यांच्याकडून ते कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. आपण बघूया पंकज स्ट्राईक वरती येतील. गोलंदाजाचा हा चेंडू डॉट आलाय. जर का पंकज मस्करने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले लगातार तर अमर बाबरे एबी कलेक्शन शॉपचे ओनर अमर बाबरे यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज पंकज मस्कर साठी असेल. गोलंदाज तयार. प्रमोदचा शॉट हवेत शॉट पकडली कॅच डीजे ने आणि फलंदाज बाद होईल तो बॅटर प्रमोद. इथून OUT आउट. पाडा बी या टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. SBCC सायली कुर्वेन 11 उमरोली संघ. आपण स्टेजच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करायची. उमरोली संघ बॅटिंग तुम्हाला करायची आहे तर आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन थांबा. येणारे चेंडू 10 जिंकण्यासाठी स्कोर हवाय 25 हवा. 10 बॉल 25. गोलंदाजाचा हा वाईट चेंडू इथून घोषित केला. अतिरिक्त उचली होती. नियम क्रमांक 16 गरजेचं होतं करता पंचांनी त्याचा अवलंब केला कारण भरपूर हाईट होती. फलंदाजाच्या सूरजच्याही डबल हाईटने हा चेंडू जाऊन काही होता आणि एक सिंगल वाईटचे ऍड होईल. 10-24 धावांची गरज. फक्त 4 षटकारांचा गेम आहे. पुन्हा एकदा चुकी आणि वाईट त्यानंतर सोडलेला चेंडू. 5 धावा धाव संख्येचा पंच इथे मिळत असताना बॅड लक टीम जय ताडोबा कळम टीमची. जात आहे. बॅटचा दांडा पकडल्यानंतर जी ग्रीप बनते ना त्यावरती शॉट परफेक्ट लावतात ते आमचे फलंदाज. 19 धावा संख्येची गरज आहे. 19 धावा येणाऱ्या 10 चेंडू मध्ये. बघायचं आता समीकरण सोपं झालंय. सूरजच्या शरीरावरती चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होईल. यस एक्झॅक्ट एक धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपातली धाव. 9 चेंडू आणि आता करायच्या धावा 18. 3 सिक्सरचा खेळ आहे. जयवंत डायरे दादा अर्धी झोप टाकून खरं तर ते या क्रीडा नगरीमध्ये पोहोचलेले आहेत. 9 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. सुधीर शेळके दादा आमचे पॉवर पॅक बाउन्सर. 9-18चं इक्वेशन आहे. पंकज मस्करने इथून फक्त स्टिअर केला चेंडू. एक सिंगल 8 बॉल आणि 17 धावांची आता गरज आहे. सामना अजूनही बघा 50-50 शेवटपर्यंत हा सामना तुम्हाला 50-50 इथून दिसणार. 8 बॉल 17. स्वर्गीय रवींद्र बदे या नावाने आज संघ जय ताडोबा कळंब मैदानाच्या आतमध्ये. दुसरीकडे परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला PK11 भडवल B+. 8 बॉल 17. पॉझिटिव्ह एनर्जी. नवीन टीम बनवण्यात आला आणि काय धमाका दाखवला. पनवेलवरून आलेल्या संघांसोबत जेव्हा चर्चा होते ते विचारतात हा भडवल संघ आहे का. म्हणजे इतकी दहशत पनवेल परिसरात या संघाने निर्माण केलेली आहे. सूरजच्या या ठिकाणी अपील होतीये. मागे चेंडू मागे खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. बघायचं आता फलंदाज इथून OUT. फलंदाज आउट. रन आउट. एक धाव. बॅट्समन आउट.
टिकवणं गरजेचं आहे आता. 7 बॉल 16 धावा आहेत पण विकेटही तेवढ्याच टिकवाव्या लागणार आहेत शेवटपर्यंत. हा सामना रंगतदार. 7 बॉल 16. लास्ट बॉल फलंदाच्या बॅटमधून निघालेला शॉट लॉंगच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट चेंडू. या ठिकाणी बघायचं की फेक करेल का प्रसाद. लक्ष नव्हतं. प्रसाद खरं तर हलकीशी जशी झोप यावी ना तशा परिस्थितीमध्ये होते आणि ही डुलकी कदाचित संघाला महाग ठरू शकते. 2 धावा इथून मिळाल्या. आता करायच्यात 6 बॉलमध्ये 14. 55 झालेले 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. दोनही संघ 6 बॉल 14. विकेट आउट झाले टोटल 7. 7 विकेट. 3 विकेट ऑल आउट साठी पाहिजेत. कंपल्सरी 14 धावांची गरज आहे. मी भडवल बी प्लस संघाच्या कित्येक मॅचेस पाहिल्यात. 11वा येणारा खेळाडू सुद्धा समोरच्या टीमच्या गोलंदाजाने एक दहशत देऊन जातो. प्रेडिक्शन आहे प्रेक्षकांचा आणि आमचे सर्व या ठिकाणी बघू शकता. रात्री मी म्हटलं ना रात्री पहाड जरी झालं तरी आमच्या पाहुण्यामध्ये कमतरता नाहीये. आदरणीय कॅमेरामॅन कॅमेरा इकडे टर्न करा. यस कॅमेरा व्हेर इज कॅमेरा मागे येत असेल तर बघा. या ठिकाणी आदरणीय राजेश हजारे दादा, शंकर दादा, सुधीर शेळके दादा, तांबे सर, उमेश विर्ले, शिवाबाई सोनावले, राजेश विर्ले दादा, हे उमेश दादा, एक्का भाईंची देखील एंट्री, योगेश दादा देखील या ठिकाणी येतात. हे सर्व आमचे सुधीर शेळके दादा, हे सर्व आमचे खरं तर निष्ठावंत सहकारी आहेत जे या स्पर्धेला अत्यंत कडी मेहनत करून या स्पर्धेला 4 चांद त्यांनी लावलेले आहेत. राजेश हजारे दादा, योगेश दादा, उमेश विर्ले दादा. इथे कुठे कोणाची टुर्नामेंट असेल ना तरी फ्री इंटरनेट उमेश विर्ले दादांचा असो. फ्री इंटरनेट. 6 बॉल 14 ची गरज आहे. पहिलाच बॉल पंकजचा शॉट वेगाने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आग लावत असताना पंकज मस्करचा हा चौकार. प्रेक्षकांची नजर मॅच कडे घेऊन येणारा चौकार आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. टीम PK11 भडवल बी प्लस मैदानाच्या आतमध्ये जय ताडोबा रवींद्र बदे 11 कळम टीमला या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 10 धावा रोखायच्या आहेत आणि बघायचं की आता काय होईल. रोखणार की फलंदाज पंकज मस्कर ठोकणार. पाच चेंडू 10 धावांची गरज. फुल टॉस. पंचांनी नो बॉल दिलाय. नो प्लस चौकार. सामन्यामध्ये काया पालट. जमिनीच्या आतमधून जसा ज्वालामुखीचा भडका उडावा तसा सामन्यामध्ये या नो बॉलने पंकज मस्करच्या चौकाराने सामन्यामध्ये काया पालट. क्षमता भरपूर आहे या टीमच्या बॅटरमध्ये आणि तोच बदल आता घडला. आता 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. काय मॅच होती. सोबत मिळालेली आहे फ्री हिट. बाय 1 गेट 1 फ्री. जर का पंकज मस्करने हा सामना फिनिश केला तर संघ मालक अनिकेत हजारे, परेश शेठ कोळंबे यांच्याकडून 1000 रुपये असतील. यस या ठिकाणी भीमर चेंडूसाठी DRS चा वापर इथून करण्यात आलेले. तिसरे अंपायर इथून आमचे चेक करतील. बघा जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिरिक्त जे आहेत ना 12th मॅन त्यांनी प्लीज खाली उतरा. नो डिस्टर्बन्स. आपण प्लीज खाली उतरा आणि 12th मॅन आपणही मागेच थांबा. तिसरे पंच जे ऑब्झर्व करतील त्यांचा जो डिसिजन येईल तोपर्यंत आपलाही कुठलाही आवाज येता कामा नये. मॅच क्रुशियल आहे. निर्णय फार महत्वाचा आहे. 69 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे आणि आतापर्यंत 64 झालेले आहेत. आमच्या नो बॉल इथून पंचांनी दिला. तिसऱ्या पंचांनी नो बॉल घोषित केला. 5 चेंडू 5 धावांची गरज आणि फ्री हिट. वा ऍक्शन भारी अजित निकम सरांची. प्रेशर कुकरची एवढी सिट्टी वाजत नसेल. म्हणजे जर का एखादा हॉलमध्ये असेल तर किचन मधला आवाज एवढा येत नसेल प्रेशर कुकरचा तेवढा आमच्या अजित निकम सरांचा या ठिकाणी येतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. फ्री हिट आता मिळालेली आहे. पंकज मस्कर सामना षटकाराने फिनिश करतोय. 1000 असतील संघ मालकाकडून आणि धीरज जोशी कदाचित या धावसंख्या रोखण्यासाठी ते एफर्ट्स इथून लावेल.
फुलटॉस चेंडू पंकज मस्करचा चेंडू फसवलाय खेळाडूला टोकलाय तो चौकार. एक पाहिजे आणि कॅप्टनने केली मॅच फिनिश. चौकाराने सामना संपवलाय. 69 धावसंख्येचा विशाल धावसंख्येचा पाठलाग केलाय. 3 चेंडू राखून मॅच फिनिश केले हे महत्वाचं आहे. 27 चेंडू मध्ये धावा चेस केल्या. टोटल 72 धावा या स्पर्धेमध्ये ठोकल्यात. PK11 भडवल B+ संघाने. ही ताकद आहे फलंदाजीची आणि जिंकलाय संघ PK11 भडवल B+ आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण बघणार आहोत. गोलंदाजीमध्ये जर आपण विचार केला तर टोटल त्याने विकेट मिळवल्या 3. तीन विकेट त्याने मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना धावा केल्या 17. तो उमेश जामगरे ठरलाय या सामन्याचा